या ठिकाणी त्या क्षेत्रामधले सर्व जे जमलेले, कारण यात्रा होती, यात्रेला सगळे कुठालचे कान्या कोपऱ्यातले लोक आलेले असतात आणि त्याने असणारा हे मुलगा आई आणि इकड घेतलेला आहे हे पाहिल्याच्या नंतर ते सुद्धा चर्चा करू लागले की काय असणारा वसुली करणारा हा ब्राह्मण निर्दय आहे, त्याला माया दया नाही, अशा प्रकारे आणि ते चर्चा करू लागले. या ठिकाणी असणारा हा या क्षेत्रातला राजा हरिश्चंद्र एकदम सत्व धीर आहे, सत्व ढळू देणारा नाही. जसं शंकर भगवान आहे आणि विष्णू भगवंत आहे, कारण हे दोघं जसं एकमेकाच्या हृदयी आणि गोडी साखरेच्या ठाई, त्याप्रमाणे म्हणजे हा राजा हरिश्चंद्र आहे. सत्वाचा हरण कल्पांत गेला तरी होऊ देणार नाही, असं हे जमलेले लोक सुद्धा बोलू लागले. या ठिकाणी हा जो महाराज राजा जे आहे कसा आहे, दया क्षमा शांती आहे आणि गुण गंभीर आहे, उदार आहे, धैर्यशील आहे आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या न्यायाप्रमाणे हा राजा चालणार आहे, असं हे जमलेले यात्रेमध्ये लोक बोलू लागले. सगळे बोलू लागले. अरे म्हणले एवढं राजा हरिश्चंद्राचं मोल केलं तर आकाश सुद्धा या ठिकाणी ठेंगणं होतं. या आकाशामध्ये मोल नाही म्हणले, एवढं राजाचं महत्व आहे. पहा म्हणले किती राजा असणारा त्याच्यावर अनिवार्य समय आलेला. काय सांगा म्हणले, अरे या राजा हरिश्चंद्राचं जर नाव घेतलं तर सप्त जन्माचं पाप असणार जळून जात आणि हा जो असणारा ब्राह्मण किती छळू लागलेला आहे, किती निर्दय आहे, अशा प्रकारे बोलू लागले. आणि त्या ठिकाणी एक मालक होता. मालक म्हणजे असा बोगस मालक होता, स्मशान भूमीमध्ये काम करणारा डोंब्या असा असणार. ते म्हणला आता काय करतो, मला हे धडधाकड दिसतंय म्हणले, जाडची जाड आणि काम येईल म्हणले, मला याच काय असणार, 3 भार आहे का किती भार आहे ते सोनं देतो आणि त्याला असणार मी विकत घेतो, असं त्याला मनामध्ये विचार केला. या ठिकाणी असणारा हा जो डोंब्या आहे, डोंब्या नावच त्याचं डोंब्या तेव्हा अशा प्रकारे आहे. आणि तो म्हणले ग्रंथकार म्हणतात की बाबा प्रेत जाळण्याचं, कारण एक प्रेत जाळायचं तर कितीतरी पैसे घेत होता, त्याची संख्या मला येत नव्हती. 5,000 घेत होता त्या काळाला. बघा त्याच्याकडे पैसे किती असतात आणि पैसे किती असतील. अशा प्रकारे हे प्रेत जाळण्याचं, प्रेताचं पैसे त्याच्याकडे भरपूर होते. म्हणून तो गडबडीला असणारा या राजा हरिश्चंद्राकडे आला. या त्याचा मालक जो ब्राह्मण होता हा विश्वामित्र रूपी, त्याला म्हणला सांग म्हणला याची किंमत मी घेतो म्हणला. या ठिकाणी असणार याने म्हणले इकत घेतला म्हणले, त्याचं आणि जे ठरलेलं किंमत आहे ते दिल्याच्या नंतर यानं असणारा
लगेच आपल्या घरी याला नेलेला आहे आणि तो त्या ठिकाणी असणार यालाही कळालं की हा कोण आहे. कारण नीच यातीचा हा माणूस आहे. तो म्हणला मी तुमच्या घरी जेवणार नाही, मला कोरान द्या, मी म्हटलं आणि कुठंतरी स्वयंपाक करील आणि माझा उदरनिर्वाह करील आणि पुन्हा तुमच्या कामाला मी तत्पर राहील. असं राजा हरिश्चंद्र आणि त्याला बोलू लागला. लगेच असणारा या ठिकाणी त्याच जे एक भार जे सोनं राहिलेलं होतं ते दिलं आणि दिल्याच्या नंतर पुन्हा आणि या ठिकाणी कोण राजा हरिश्चंद्रच विकत घेतलं, 2 भार सुवर्ण दिलं आणि पुन्हा हा राजा त्या ब्राह्मणाला म्हणतो की बाबा तुम्हाला भरपूर कष्ट दिलं आणि या ठिकाणी असणारा इथपर्यंत तुम्हाला चाळवीत आणलेलं आहे. आता तुमचं फिटलं, तुमचं असणारं सोनं सगळं कर्ज झोकलं, मी तुमच्या ऋणामधून आता मुक्त झालो. त्या ठिकाणी हा हरिश्चंद्र राजा या ब्राह्मणाला बोलू लागला. जा म्हणले, तुम्ही स्वप्नामध्ये दान मला मागितलं होतं ना म्हणले, जाता वेद्यामध्ये जा आणि राज्य करा, चांगल्या प्रकारे राज्य करा. असं बोलल्याच्या नंतर इकडं या डोंब्यानं या राजा हरिश्चंद्राच्या हाताला धरलं आणि आपलं जिथं घर आहे तिथं घरी नेलं. हरिश्चंद्र या डोंगरा महाराजच्या घरी गेल्याच्या नंतर त्याचं घर म्हणले मोठं वकल होत. पण कसं होतं की या ठिकाणी कसा श्रम होता त्याचा, मासाचे चाकळ्यात अशुद्ध निकळत अशुद्ध ओकीत, त्याप्रमाणे ते रामायणामध्ये आहे त्याप्रमाणे सगळं जिकडं तिकडं मासाचे गोळे आहेत, जिकडं तिकडं मास पडलेलं आहे, काताडे कुठं आणि वल्लीवर लोबत आहे. अशी अवस्था या राजाला आणि दिसली त्याचं मन थोडं खंत झालेलं आहे. पुन्हा राजा हरिश्चंद्रानं विचार केला की काय सांगावं म्हणलं, इथं साधं नजर सुद्धा टाकू वाटत नाही, तर इथं कसं काम करावं. पुन्हा मनामध्ये स्वतःला धीर दिला की भगवंत असणार कारण मागे पुढे उभा आहे, सांभाळीत नारी आघात निवाराया, तो आपला आघात निवारण करील, सांभाळेल असं. आणि पुन्हा स्वतःला आधार देऊ लागला. कर्माची गती गहने. हा हरिश्चंद्र राजा या डोंब्यानं घरी गेल्याबरोबर त्याच्या ज्या मालकीनी होत्या आणि त्या धावत आल्याच्या नंतर बघितलं, सांगितलं एवढ्या आम्ही विकत आणले 2 भाराला. मोठ्यानं त्या आणि डोंब्याला बोलू लागले, अरे हा तर नाजूक आहे म्हणले, बोटाला काटा टोचला तर रक्त निघल आणि हे इतका सुकुमार आणि नाजूक आहे म्हणले हे माणूस, आणि हा आपल्या घरी काय काम करील, कशाला आणला म्हणजे 2 भार सुवर्ण दिले, देवा पट लावून ह्याला आला सुवर्ण आपलं. तुम्हा कोणी बुद्धी दिली सांग, सेवक नाही म्हणे कर्म भोगा काय मागुती टाकिलो. या ठिकाणी काय झालं, अशा स्त्रिया त्या आणि त्या डोंगराच्या म्हणल्याच्या नंतर आणि याला सुद्धा राजा हरिश्चंद्राला म्हणले काय कर्म आहे म्हणले, आता हे सुद्धा आपल्याला वापस देईल, पुन्हा कुठे इतके काय करते माहिती नाही. पण या ठिकाणी असणारा हा कोण डोंब्या बोलू लागला त्या स्त्रियांना की बाबा राहू द्या, आपल्या इथं सेवा करीन, एवढंच नव्हे तर स्मशानवाट्यामध्ये सेवा करीन आणि सेवक म्हणून आपल्या इथं राहू द्या असं आणि त्या विनंती करू लागला आपल्या बायका. दोन बारा
राजाची लेकी मज लागी. हो, या ठिकाणी डोंब्या बोलू लागलेला आहे की हे राजा किंवा हे असणार अशा प्रकारे डोंब्याला बोलू लागला की माझ्यासाठी असणार 2 भार सुवर्ण तुम्ही दिलेलं आहे, म्हणून मी त्याला उतराई होईल. तुम्ही जे सांगताल ते मी काम करायला तयार आहे. मला वापस आणि पाठवू नका. एकदा तुम्ही माझी किंमत करून मला घेतलं आहे तर सांगत ते काम करायला मी तयार आहे. सांगनवया पटकून हरिश्चंद्रस देत मार. झाडी अंगणा समग्र केर बाहेर टाकीत. हो, या ठिकाणी लगेच असणार असं बोलल्याच्या नंतर त्याचं बरचसं मैदान होतं आणि त्याच मैदानामध्ये झाड रोट करायला याला ठेवलेलं आहे. आणि झाड रोट करल्याच्या नंतर इकडून तिकडं केर निघू लागला. पण ह्या विश्वामित्र बाबा ब्राह्मण तिकडून उलट वारं सोडायचा आणि तो केर असणारा सगळा वापस यायचा. मग ह्या मालकानं काय करायचं, डोंब्यानं हातामध्ये एक टिकूर घ्यायचं आणि बदा बदा त्याला मारायचं राजा हरिश्चंद्राला. राया हाती मारिला दळवीत. तळतळा पोळ हातास येत. रक्ताचे वाहत परिणताली तयासी. तयासी राजा हरिश्चंद्र असणारा कसा होता बरं का, राजा होता. अरे सूर्याचं किरण त्याला माहिती नव्हतं आणि त्याच्यावर एवढा अनिवार्य समय आलेला आहे. जसं एखादं केळीचं झाड असतं आणि त्याच्यावर एखादी कुऱ्हाड मारल्यावर आरपार घुसते, त्याप्रमाणे या डोंब्याला एक टिकूर मारल्याच्या नंतर एवढाली वळ उठायचे, नवे नवे रक्ताचे ठेव सुद्धा खाली पडायचे. इतका त्रास असून सुद्धा राजा हरिश्चंद्र त्याला काही सुद्धा बोलत नसत. तसंच झाडायला सुरू करायचा. जाते करुणी दान केले सुखी पृथ्वीचे ब्राह्मण. त्याच हाते करुण करी जळणा डोंबाघरी. पहा, राजा हरिश्चंद्र विचार करू लागला की बाबा ज्या ब्राह्मणाला परप्रथमी दान दिली होती त्याचा भार आपल्याकडे होता. त्यानं असणारा आपल्याला ऋणमुक्त यानं केलेला आहे. मग 2 ठोके नाही 4 ठोके मारले तरी काही हरकत नाही. आनंद त्यामध्ये मानित होता, दुःख मानित नव्हता. रायांचे मुकुट समस्त ज्यांचे चरणी लोळत. तो शिरीला घर घेत पाणी वाहत डोंबाघरी. डोंबाघरी या ठिकाणी ग्रंथकार म्हणतात की ज्या राजाच्या डोक्यावर मुकुट, सगळ्या पृथ्वीचे राजे जिंकून ज्याच्या डोक्यावर मुकुट होता तोच राजा असणारा आज डोंग्याच्या घरी एक घागर घेतलेली आणि नदीला पाणी आणून त्या रांगामध्ये भरू लागलेला आहे. पहा किती असणारा वाईट कर्तव्य आहे. तेच बाके दश दिशांतारी ऐसा किरीट ज्यांचे श्री पाणी भरून घेई घागरी रात्र दिवस सर्वदा. असा राजा असणारा या डोंग्याच्या घरच्या घागरी काही साध्या नव्हत्या. आपल्या तर 10-10 20-20 घागरी त्यामध्ये बसत्या. तसा घागर असणारी टपुऱ्यावर घ्यायची आणि नदीवरून ती भरून आणायची आणि याला असणारा मोठमोठे रांड भरायचे, हौद भरायचे. पण ते काही भरत नसत. रात्र दिवस त्या नदीवरून पाणी आणत होता. विश्वामित्र ते अवसरी गुप्त रूपे कोणी घागरी. दुजगट देत मारी मने हातरी सांभाळी. बघा माधव महाराज, काही गरज होती का आता ह्या विश्वामित्राला याचं सगळं मिळालं ना? या जेवढं होतं तेवढं मिळालं आहे ना, आपण आपल्या घरी जावं. पण पुन्हा म्हणले गुप्त रूपानं विश्वामित्र तिथं आला आणि तिथं आल्याच्या नंतर गुप्त रूपानं हा घागरी रांग भरतोय आणि हे असणारा त्या घागरी हळूच म्हणले दगड हळू फोडतोय आणि पुन्हा हा डोंब्या म्हणतोय की घागरीमध्ये पाणी का आणलं नाही. असा असणारा छळ त्याचा करू लागलेला. काही पडून टाकी तलाच्या तरतरा कपात. मारीन येऊन लात मारी राया हरिश्चंद्र. या ठिकाणी असणारा राजानं भरायला आज्ञा दिलेली आहे या डोंब्यानं. पण असणाऱ्या रावणाच्या बुडाला बुड या विश्वामित्रानं पाडलेले आहे.
7 8 10 20 घागरी टाकल्या तरी रानामध्ये तांबर पाणी राहिलेलं नाही, कारण खाली बोळ पाणी बुडाला सगळं पाणी त्या ठिकाणी गेलेलं आहे. हे डोंब्याने बघितलेलं आहे, त्यांच्या घरच्याने बघितलंय. अरे तू असताना एवढं पाणी वाहतोस पण पेण्यापुरतं सुद्धा रानामध्ये पाणी नाही. धाड दिशेनं लात आणि त्या डोंब्याच्या कमरामध्ये, ह्या डोंब्यानं कमरामध्ये हरिश्चंद्राच्या दिलेली आहे. या ठिकाणी पहिली घागरा फोडलेली आहे, म्हणून असणारा त्या ठिकाणी म्हणले तू आता ही फोडलीस ना, अजून दुसरा असणारा घडा मोठा घे आणि पाणी सरसरा म्हणले रांगभर. पुन्हा दुसरी घेतली, तेही या विश्वामित्राला असणारा फोडलेली आहे. पुन्हा त्याला अजून लातानं मारलेलं आहे या डोंब्यानं. पुन्हा अजून दुसरी घागर तिसरी घागर दिली आणि विश्वामित्र ह्याला हरिश्चंद्राला पाणी आणायला सांगितलं. या ठिकाणी कारण सत्तेपुढं शहाणपण चालत नाही, सत्तेपुढं शहाणपण. या ठिकाणी राजा हरिश्चंद्र हा पृथ्वीचा राजा होता, ही आपली पिंपरी इथं जवळच आमच्या शिवाशेजारी. त्याच पिंपरीचा राजा हरिश्चंद्र होता आणि त्याला असणारा बघा एवढी अवस्था झालेली. आणि घरच्या ज्या असणाऱ्या डोंब्याच्या बायका होत्या त्या म्हणल्या या मुर्द्याला म्हणले कशाला इकत आणलं, म्हणले 2 भार सुवर्ण दिलंय आणि सकाळपासून संध्याकाळपासून पाणी आणतोय तर एकही रांजण भराला, मग याला कशाला आणलं असं त्या मालकाला बोलू लागल्या बाया. मग त्याच डोंब्याच्या बायकोनं 4थी घागर दिली, म्हणली बाबा आता तरी नीट पाणी आण, म्हणले टोकऱ्यावर घेऊन घागर फोडू नको. 4थी घागर दिली, हा गेला नदीला पाणी भरून आणलं. आणल्याच्या नंतर दरवाजाच्या जवळ येतो न येतो तोच असणारा या विश्वामित्रानं खाऊन काहीतरी निमित्त केलं आणि जसं पायाला पाय आपण अटकळतो त्याप्रमाणे त्याला ठेस लागली आणि ती घागर फुटली. फुटल्याच्या नंतर पुन्हा या डोंब्याच्या बायकोनं एक मोठं लाकड सरपणातलं घेतलं, स्मशान वाटेतले लाकड जाळीत होते पुन्हा ते घरी आणून. ते लाकूड घेतलं, जळतं लाकूड, आणि धाड धाड राजा हरिश्चंद्राला मारायला सुरुवात केली. अजून असणारा त्याला आज्ञा दिली, मारीत मारीत असणारा म्हणले तुला एवढं द्रव्य आम्ही माझ्या मालकाला दिलेले 2 भार सुवर्ण कमी नाही दिलेलं, आणि आता असणारा म्हणले ते रांजण घे, तेच रांजण टपुऱ्यावर आणून दुसरा रांजण म्हणले त्याच्यामध्ये पाणी टाका आणि ते भर. असं केलं. लगेच असणारा तो आणि घागर करत चारी संपल्या. पुन्हा एक छोटा रांजण होता तोच भरून आणला आणि दुसऱ्या रांजणामध्ये पाणी टाकू लागला. इतक्यात विश्वामित्रानं खाऊन असणारा बोळ पाडलेला आहे. लगेच असणारा म्हणले 2 घटका 2 तास असणारं पाणी भरलं, पण खाली बोळ पाडण्यामुळं या रानामध्ये तांबर सुद्धा पाणी राहिलं नाही. इकडं डोंब्या या स्मशानवाटिकेमध्ये गेलेला होता आणि जेवणाच्या निमित्तानं पुन्हा तो स्मशानभूमीतून घरी आलेला आहे. काय ऐकाय मिळालं? लगेच असणारा या ठिकाणी तो आला आणि आपल्या पत्नीला पाणी मागितलं प्यायला. पाणी मागितल्याच्या नंतर तिनं राहण्यामध्ये पाहिला तर तांबर पाणी नाही. तिनं सांगितलं या आणि या असणारा या हरिश्चंद्राला म्हणजे पाणी आणायचं सांगितलं, दिवसभर भरायला सांगितलं, पण एक तांबर पाणी नाही. त्याला ताण लागली होती डोंग्याला. लगेच झिपऱ्या या राजा हरिश्चंद्राच्या धरलेल्या हिसका दिलायला जमिनीवर खाली मुंडकं आपटिलंय आणि लाकडानं तो मारून लागलेला आहे.
म्हटलं बाबा तू आली असणार दिवसभर सकाळपासून संध्याकाळपासून पाणी भरलं जणू असे आमचे घरचे म्हणते आणि मला प्यायच्या टायमाला म्हणजे तांबर पाणी सुद्धा आणत नसावा का म्हणून जे लाकूड आणि आणलेलं होतं कारण घरी जाळायला सरपण आणलं होतं त्या स्मशानभूमीचं आणि लगेच असणार त्याच्यातून एक लाकूड उपशिलं आणि एकदम त्याच्या टकुऱ्यामध्ये घातलेलं आहे मला ते मासरा विवाही वाचली पुढे बैसाला अग्नी पुंजिता ते वेळा जळून गेल्या दाढी मिशा मग लगेच असणार त्या ठिकाणी हा म्हणले त्या ठिकाणी असणारा हा डोंब्याला आणि ते सरळ रचलेला आहे त्यामध्ये जो अग्नी पेटवायला आणि तिथं सांगितल्याच्या नंतर तो फुकायला गेला वली लाकडं असतील अग्नी पेटत नसल तर एकदम फुकायला गेला तर या विश्वामित्रानं तिथंही कपट केलं भडकून अग्नी जसं राजा रावणाच्या दाढी मिशा जळाल्या त्याप्रमाणे या राजाच्या सुद्धा दाढी आणि मिशा जळालेल्या आहेत सूर्यास्तमान गेला कोरडे धान्य देती त्या जला ते दळून घेऊन आला भागीरथी हो तीराने या ठिकाणी असणार कारण एकच घेताना बोलीच केलेली होती की मी तुमच्या घरी जेवणार नाही कोरांना मला पाहिजे आहे मग दिवस मावळायला गेलेला दिवसभर काम केलेलं या राजा हरिश्चंद्रानं आणि संध्याकाळच्या टायमाला जेवण्यासाठी कोरांना दिलं या डोंब्यानं ते घेतलं आणि कुठंतरी असणार शेजारी दळलं आणि आपला स्वयंपाक तो बनवू लागलेला आहे स्नान संध्यानी कर्म झाले पिठाचे पानगे भाजले फळाचे भाग दोन केले अतिथीचा हरी आपुला या ठिकाणी याच हरिश्चंद्रानं ते कोरांना घेतलेलं दळलेलं आहे या दळल्याच्या नंतर नदीच्या किनाऱ्याला तो आलेला आहे आल्याच्या नंतर लगेच असणाऱ्या त्या पिठाचे दोन भाग केले दोन आणि त्या ठिकाणी भाकरी केलेल्या आहेत भाजलेल्या आहेत आणि दोन जाग्यावर दोन भाकरी ठेवलेल्या आहेत वेश पालटोनी विश्वामित्र म्हणे यजमाना भूका भार ते समयी अन्न समग्र जे विप्र क्षणा मात्रे दोन भाग केलेले दोन भाकरी केलेल्या आहेत आणि दिवसभर काम या हरिश्चंद्रानं केलेलं आहे आता जेवायचंय तोंडामध्ये घास घालायचा आहे इतक्यात असणारा हा बाबा कोण विश्वामित्र ब्राह्मण कोटी विश्वामित्राने एकदम पोहोचला ब्राह्मणाचा वेश घेतलेला आहे आणि सांगितलं बाबा हे म्हणला तो कधीही असणारा अर्धा भाग दुसऱ्याला देत असतोस पण आज असणारा मला फार भूक लागलेली आज म्हणले मला तुझ्यापाशी भरपूर जेवायचं आहे ब्राह्मण म्हणे ते वेळ उपवास कालचा माझा अवघे अन्न जेविला मिटक्या देतो ते बघा या ठिकाणी हा ब्राह्मण म्हणला बाबा हरिश्चंद्रा अरे 2 दिवसाचा मला उपवास आहे कालचा शनिवाराची एकादश आहे 2 दिवसाचा उपवास आहे आणि जे जेवायला म्हणले आणि सगळं मला जेवायला दे तो राजा हरिश्चंद्र म्हणला जेव्हा काही हरकत नाही हे ब्राह्मण आणि गटागटा खाऊ लागलेला मिटक्या मारू लागलेला आहे आणि मान डवू लागलेला आहे ब्राह्मण सवेचा गुप्त झाला ऐसा एक संस्वर लोटला राव पोट बांधून ते वेळा डोंबा घरी काम करी अशा प्रकारे म्हणले एक दिवस नाही आजचा तर असणारा हा एक दिवस आहे ग्रंथकार म्हणतात की एक संवत्सर म्हणजे वर्ष काळ महिना संवत्सर एक वर्षी 1 वर्ष म्हणले दररोज संध्याकाळी शिदा द्यायचा ह्याला दळायचं 2 भाग करायचं आणि या ब्राह्मणाला म्हणायचं मला 2 दिवसाचा उपवास आहे असं करीत करीत 1 वर्ष सारखं ते दिलेलं अन्न सगळा खाऊ लागला हा ब्राह्मण आणि हा म्हणले एकदम आता पोट काठीला चिटकलेले अन्न कारण अन्नमय प्राण आहे सध्या अन्नमय प्राण आहे म्हणून असणारं पोट पाठीला चिटकलेलं आहे इकडं तर मालक जे काम दिवसभर करायचे ते करायचंच आहे मग तसंच त्या मालकाचं काम हा हरिश्चंद्र करू लागला हरिश्चंद्र बहुत रडाला पंजरा अस्थिचा उरला मारी म्हणे रोग याला लागला ते निर्धारे हो बघा कसा आणि कोण विचार करतोय कारण याला अन्न नाही कारण 1 वर्ष झालं अन्न नाही पाठीला पोट चिटकलेलं आहे हाड दिसू लागलेले आहे
त्रस्त झालेला आहे, रोड झालेला आहे आणि तसाच तो काम नाविलाजाने करतोय. पण त्यांच्या घरच्या मालकीने काय म्हणतात या डोंब्याच्या, अरे म्हणले हे तर रोड झालाय आणि ह्याला कोणता तरी एखादा महारोग लागलाय, म्हणजे हे बरं नाही, म्हणले 2 भार सोर ह्याच्यासाठी दिले आणि ह्याला काहीतरी असणार आता रोग लागलेला आहे. मग या ठिकाणी त्या डोंब्याच्या मालकीने बोलू लागले की याला असणार व्यर्थ तुम्ही आणलेला आहे, काही कामाचा नाही म्हणले हा लाट्या. याला म्हणले या ठिकाणी असणार पाणीही भरलं नाही आणि आपलं कोणतं कामही केलं नाही आणि याला आता रोग लागलाय. म्हणले याला काय करा, स्मशान वाट्यामध्ये जे आपण प्रेत जाळतो त्याला राखण ठेवा म्हणले तिथं स्मशान वाट्यामध्ये. म्हणून त्या ठिकाणी या डोंब्यानं सांगितलं, बाबा हे राजा, हे हरिश्चंद्रा, अशा प्रकारे म्हणले तू आता इथं सुखानं काम करीत नाहीस आमच्या घरी. आता म्हणले तुला स्मशान वाट्यामध्ये जे प्रेत लोक जाळतात पैसा घेतल्याशिवाय जाळू द्यायचं नाही, हे काम तुला आणि सोपवलं आहे. कुणीही जाळायचं असलं तर त्याच्याकडून पैसे घ्यायचे आणि प्रेत जाळायचं आणि माझ्यापाशी ते पैसे जमा करायचे. संध्या केलेली आहे. आपल्या गुरुचा असणारा आठवण मनामध्ये घेतली वशिष्ठ ऋषीची आणि मालकाच्या आज्ञेनुसार हा राजा हरिश्चंद्र आणि स्मशान वाटिकेमध्ये प्रेताला राखण ठेवण्यासाठी तो गेलेला आहे. या ठिकाणी स्मशान वाटिकेमध्ये राखायला गेलेला आहे. त्याला काम सांगितलं ते गेल्याच्या नंतर गंमत अशी झाली की बऱ्याच दिवस झाला माणूसच मराना. माणूस त्या स्मशान वाट्यामध्ये आता मेलं तर जाईल, नाही मेलं तर कुठून जाणार आहे. बऱ्याच दिवस झाले ते माणूसच कोणी मराना. मग अशा प्रकारे त्या डोंब्याची बायको आणि म्हणू लागली की हे मालक म्हणले याला 2.5 भार सुवर्ण दिले, 2 भार, आणि बघा म्हणले किती कुठेही याला म्हणले अपशकुनच आहे. आता स्मशान वाट्यामध्ये ठेवलंय तर माणूस सुद्धा मरायला तयार नाही. आपल्याला पैसा तर म्हणले घरी काहीच आहे ना. आणि आपल्या या गावामध्ये आपल्या घरी आणलं म्हणले याला, आणि याला घरी आणल्याच्या नंतर गावामध्ये म्हणले जे दुखणे होते हेही बरे झाले आणि माणूस सुद्धा कोणी मरायला तयार नाही आणि आपल्याला पैसा सुद्धा म्हणले काही खर्चायला यायला, असं ते आणि बोलू लागले. म्हणून असणार आमच्या हातात असणार जे 2 भार सुवर्ण आहे, आम्ही जे कष्टानं कमविलेलं आहे, व्यर्थ म्हणले याला इकत घेऊन गेले म्हणले. कारण हे प्रत्येक गुणवानच असा आहे म्हणले. पाणी भरायला लावावं तर तांबर पाणी नाही, झाडायला लावावं तर तिकडचा केर इकडं इकडचा केर तिकडं, आणि स्मशान वाटिकेत राखायला लावावा तर म्हणले माणसंच मारणार ते 2-2, 4-4 वर्ष. मग पैसा तरी आम्हाला कुठून येईल म्हणले. हे आपसे कोण कशाला इकत आणला तो. असो म्हणले. इकडं असणार आता कथा इथपर्यंत आलेली महाराज की स्मशान वाटिकेमध्ये हा राखण डोंब्या ठेवलेला, डोंब्यानं हा राजा हरिश्चंद्र ठेवलेला आहे. आणि असो म्हणले आता कथा दुसरीकडे वळली. ग्रंथकार म्हणतात की इकडं असणार कौशिक ऋषीनं रोहिदास बाळ आणि राजा हरिश्चंद्र हे आपलं तारामती ह्या दोघांना इकत घेतलं होतं. ती तिकडचा आता समाचार सांगायला सुरुवात केली.
चालणारा होता. त्याचे जे शिष्य होते, सेवाधारी जे होते, त्याच्यामध्ये मुख्य असणारा नायक म्हणजे सगळ्याचा, जसं पोरामध्ये एखादा सिनियर असतो ना, त्याप्रमाणे म्हणले हा रोहिदास बाळ आणि एकदम सिनियर होता आणि त्या ठिकाणी त्या सगळ्या त्याचा ऐकत होता. असं म्हणत कौशिक ऋषी आणि या सगळ्यांना आज्ञा केली की जा म्हणले आता देवपूजासाठी पुष्पम फलम तोये, तुळशीच्या आणि फुलं आणि तुळशीच्या मंजुळा हे आपल्या बगीच्यामधून घेऊन या, अशा प्रकारे बोलले. मग लगेच 4 चौघ पोरं होते आणि रोहिदासा बरोबर असणार त्यांचाच मळा म्हणले कुठतरी घराच्या बाजूला असेल, अगर लांब असेल शेतामध्ये. म्हणले देवपूजाला साहित्य फुलं आणण्यासाठी रोहिदास बाळ आधी करून आणि त्यांचे जे शिष्य होते 4 चौघ हे असे निघालेले आहेत. या ठिकाणी असणार गेले बगीच्यात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी हे फुलं असणारे आणि तुळशीच्या मंजुळा आणि तोडू लागलेले आहेत आणि तोडू लागलेले आहेत. इकडं असणार या कौशिक आपलं कुणी विश्वामित्रानं हे पाहिलं की रोहिदास बाळ असणार आता फुलं तोडायला बगीच्यामध्ये गेलेला आहे. यालाच म्हणतात राजा बोला आणि दल हल. विश्वामित्रानं काय केलं, तक्षक नावाच्या सापाला आज्ञा दिली. तक्षका ताबडतोब जा आणि त्या बगीच्यामध्ये मोठा साप भयंकर होऊन बस म्हणले. रोहिदास बाळ आणि फुलं तोडायला येऊ लागलेला आहे. आल्याच्या नंतर त्याला असणारा डंक कर अशी आज्ञा त्याला दिली. या ठिकाणी रोहिदास बाळ त्या बगीच्यामध्ये गेल्याच्या नंतर आपल्या गुरुला आणि पूजा करण्यासाठी फुलं तोडावा असा मनामध्ये विचार केला आणि तुळशीच्या मंजुळा आणि फुलं तोडू लागला. इतक्यात असणारा हा तक्षक साप मोठा रूप झालेला आहे, साप झालेला आहे आणि एकदम चावा घेतलेला आहे. चावा घेतल्याच्या नंतर या रोहिदासाच्या अंगामध्ये विष भिनल्या गेलं. मोठ्यानं आई ग अशा प्रकारे आवाज दिलेला आहे. धाड दिशेने जमिनीवर पडलेला आहे. पुढे काय घडलं, या ठिकाणी असणारा असा धाड दिशेनं जमिनीवर पडलेला आवाज असणारा त्यांच्या दोस्ताने ऐकल्याच्या नंतर एकदम धावून जवळ आलेले आहे. तोंडातून नाकातून असणारा फेस रडू लागलेला आहे, विकळ अवस्थेमध्ये पडलेला आहे. हे रडू लागले मुलं आणि हे रोहिदासा तुझ्या आईला असणारा आता घरी गेल्यावरती भांडे घासीत असल, तिला काय सांगावं. सांगितलं बाबा माझी आई असणार, मी जेव्हा बाहेर जायचं तेव्हा मला जेवायला बोलवत होती आणि येताना असणारा मला म्हणत होती जेवण करून जा. तर त्या ठिकाणी असणारा मी म्हणलं अगोदर आणि देवपूजेचे फुलं आणतो आणि हे आई पुन्हा जेवतो असं सांगून मी आईला आलेलो होतो. म्हणून रोहिदास बाळ या दोस्तांना काय म्हणतो, कारण प्राण शरीरामधून चाललेला आहे, गत प्राण झालेला आहे रोहिदास बाळ. पण त्या दोस्तांना म्हणतो की हे मित्रांनो, ज्या वेळेस माझ्या आईच्या जवळ जाताल त्यावेळेस माझा नमस्कार आईला सांगा, साष्टांग दंडवटाने सांगा. अशा प्रकारे तो बोलू लागला.
काही सुद्धा केली नाही म्हणले, आईच्या ऋणामधून सुद्धा मुक्त झालेलो नाही आणि या ब्रह्माच्या ऋणामधून सुद्धा मुक्त झालेलो नाही. म्हणून असणारा या ठिकाणी इतक्यात काय झालं की हे टोळक असणार जे चार चौघ जे आहेत हे असणार त्या ठिकाणी पडतच आणि तारामतीकडे आलेलं आहे.